सोरेगाव येथील प्रवीण भरले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्या दृष्टीने आता तपास सुरू झाला आहे। नागनाथ कृष्णा भरले वय 44 राहणार सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांचा मुलगा प्रवीण भरले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी प्राजक्ता प्रमोद गायकवाड, अर्चना प्रमोद गायकवाड, श्रीधर प्रमोद गायकवाड सर्वजण राहणार राघवेंद्र नगर सैफुल सोलापूर, विकास जानराव राहणार माशाळ वस्ती, प्रकाश फुलमाळी राहणार नंदूर तालुका दक्षिण सोलापूर, अनिल शिवाव राहणार माशाळ वस्ती यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 302, 120ब, 201 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश SR सातभाई यांनी दिले होते। मृत प्रवीण भरले हा दिनांक 30 जून 2021 रोजी बेपत्ता झाला होता। फिर्यादीने तो बेपत्ता झाल्याची तक्रार तालुका पोलीस स्टेशन येथे दिली होती। पोलीस समाधानकारक कारवाई न केल्यामुळे फिर्यादीने गुरुदत्त बोरगावकर यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली। युक्तिवाद आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। या प्रकरणात फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, देवदत्त बोरगावकर यांनी आणि ॲडव्होकेट शिंदे हे काम पाहत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।